हे बघा मित्रांनो, यांनी एक आणलंय फणसाचा पारा भाजी करण्यासाठी. आता आम्ही त्याची भाजी करतोय. आता हे कापतात आहे. हे बघा असं कापून घेतला नाही. आता याचे ना छोटे छोटे तुकडे करणार. आम्ही ना आधीच सोलून घेत नाही, सर्व चीक लागतो हाताला, म्हणून छोटे छोटे तुकडे करून गरम पाण्यामध्ये टाकायचे, चांगले शिजवून घ्यायचे. आता हे छोटे छोटे तुकडे करतील. हे बघा चुलीवरती मी पाणी तापायला ठेवलं. हे बघा, हे बघा असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे. हे बघा छोटे छोटे तुकडे करतात आहेत. आणि आता हे शिजवले ना का ह्याची साल आहे ना चांगली मस्त निघते, केळीच्या सालासारखी. हे बघा कसे छोटे छोटे तुकडे करून घेतात आहे. आम्ही छोटाच फणस आणलेला, आम्हाला काय करायचं जास्त दोघांना ना. फणस आता लागायला लागले झाडावर. आम्ही आता नवं करतोय त्याचं, पहिलीच वेळ ह्या सीझनमध्ये भाजी करतोय. बाजारात तर आले असतील, पण आम्ही झाडावरचं आणलं आहे काढून. हे बघा हे टाकतात आहेत पाण्यामध्ये. हे बघा त्यांनाच सांगितलं टाकायला, कारण का चीक लागतोय ना. एकाच्या हाताला चीक लागेल तर बरं आहे, सगळ्यांनी चिकाचे हात कशाला करायचे. हे बघा सगळं टाकतात आहेत. आता चांगलं त्याला उकडवून घ्यायचे, म्हणजे साल चांगली निघते. हे बघा मस्त चांगले शिजले चुलीवर. हे बघा आता ना मी ह्याला उतरवते खाली, आणि या चुलीवर आता भाकऱ्या भाजते. तोपर्यंत हे थंड पण होईल, म्हणजे चुरायला बरं आहे की नाही. हे बघा आता मी करून घेते चुलीवरती भाकऱ्या, आणि मग ह्या तव्यावरती ना थोडासा जवला भाजून घेते. मी या फणसाच्या भाजीमध्ये ना जवला टाकून भाजी करणार आहे. जवला भाजून घेतला मी खरपूस. हे बघा कसं वरचं ना काढतात आहे. बघा कसं निघतं ते. एवढं सोलला नाही आहे, हे सोलायचं बाकी आहे. हे बघा शिजवलेलं फणस असं बारीक करून घेतलं आहे आम्ही कुस्करून. जवलासुद्धा भाजून मी धुवून घेतला आहे. आता त्यात टाकायसाठी बघा तेल जरा जास्तच घ्यायचं मित्रांनो. हळद घेतली आहे, लसूण घेतलेत 5-6 ठेचून, मीठ घेतलं आहे, लाल तिखट तुमच्या आवडीप्रमाणे घ्या. आणि हे घेतलं आहे मी तिलकूट, तिलाची चटणी छान होते. आणि हे फणसाच्या भाजीमध्ये टाकायचं, एकदम छान होते भाजी. हे बघा मी सर्व टाकून घेतलं याच्यात. लाल तिखट, हळद, तिलकूट, जवला, आणि आता हे टाकते मी मीठ. आता हे सर्व मी मिक्स करून घ्यायला सांगते यांना, कारण का माझे हात मग परत हे होतील ना, चिकट होतील. चीक असतोच याला. मिक्स करावं. आता हे सर्व मिक्स करतात आहे. हे बघा हे मिक्स करेपर्यंत ना मी तेल टाकून घेते कढईमध्ये. मी कढई ठेवले तापायला. असं मस्त एकजीव करून घ्यायचं, म्हणजे फोडणीला टाकताना ना जास्त हलवा करायची गरज नाही. इथे ताटामध्ये सर्व मिक्स करून घ्यायचं. हे बघा, कारण का हे सुकं फडफडीत असतं ना. याच्याबरोबर भाकरी मित्रांनो खरंच एक नंबर. आणि ती सुद्धा चुलीवरचं फणसाची भाजी आणि भाकरी. तुम्ही आहे ना या फणसाच्या भाजीमध्ये जवला पण टाकू शकता, नाहीतर नुसतं फणसाची भाजी पण करू शकता. पण त्याच्यात तिलकूट टाकायला विसरू नका. अशीच पण भाजी छान होते, आणि जवला टाकून तर आणखीन छान होते. हे बघा कढई चांगली तापली आहे. आता मी टाकते त्यात तेल. तुम्हाला जर असं वाटत असेल की तेल जर कमी आहे तर तुम्ही आणखीन तेल घेऊ शकता. आता मी टाकते यात फोडणीला लसूण. ही बघा लसूण जराशी लालसर होऊ द्यायची. हे बघा मित्रांनो, तुम्ही पण एकदा असं करून बघा माझ्या मैत्रिणीनं. छान होते भाजी, आणि चुलीवरती केले म्हटलं ना तर अगदीच एकदमच मस्त. हे बघा जरा तडतडली आहे जरा चांगली लसूण. ही बघा आता मी टाकते याच्यात सर्व हे बघा मिक्स केलेलं सर्व मिश्रण, सर्व हे जवला, फणस, हे सर्व मिक्स केलेलं टाकते यात. गॅसवर केलात तर तो मंद आचेवरच करा. हे बघा काय सुगंध येतोय हो छान मस्त. हे बघा, आणि याला पाणी नाही लावायचं जरा सुद्धा. पाणी लावायचं नाही बिलकुल. याच्यावरती मंद आचेवरती ना झाकण ठेवून द्यायचं, म्हणजे ते वाफेचं पाणी येतं ना, त्या वाफेच्या पाण्याने चांगलं मस्त होतं. मग आता मी याच्यावरती झाकण मारून ठेवते, आणि जरा याची आग जरा कमी करते. हे बघा झाकण ठेवते मी याच्यावर. आता मी बघते भाजी बरोबर झाली आहे का. वाव काय सुगंध येतोय मित्रांनो मस्त.
वा छान झाले हे बघा. आता मी ही झाले पूर्ण तयार. आता मी हिला उतरवते. आता आम्ही बसतो इथे चुलीजवळ जेवायला. हे बघा मी भाजी घेते आता आणि हे भाकरी घेते. काय सुगंध येतोय मित्रांनो. आ हा मस्त. आ एक नंबर. तुम्ही पण असं करा एकदा. फणस मात्र कवला घ्या आणि जवला टाकून पाहिजे तर जवला टाकून करा. साधी पण करा पण भाजी होते एक नंबर. आणि तिलकुट टाकायला विसरू नका. आता आम्ही इथे जेवतोय. हे बघा हे पण इथे बसले आता जेवायला. हे बघा मस्त वाटतं. बाहेर खुल्या खुल्या जागेवरती जेवायची मजाच वेगळी आहे खरंच. हे बघा वाव. चांगली आहे चव. मस्त एक नंबर. फणसाची भाजी कोणाला नाही आवडत. आता होळीला सुद्धा माझी मुलं येतील ना त्यांना मी अशी करून घालेन. आणि ही ना करून तुम्ही किती दिवस पण ठेवू शकता मित्रांनो. कसे वाटले तुम्हाला कोकणातली व्हिडिओ. मी नवीन रोज तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ आणते. मग व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला. माझे व्हिडिओ आवडले तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करा. आणि चॅनलवरती माझ्या नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.